प्रिय छात्रेभ्यो नमो नमः। मित्राणि, एतावत् पर्यन्तं वयं संस्कृत धातुभ्यः विविधानां लकाराणां क्रियापदानि कथं निर्मीयन्ते इति पठितवन्तः। नवमी कक्षायां वयं तैः धातुभिः एव कथं धातुसाधित अव्ययानि तथा च तक्तवतु प्रत्ययान्त विशेषणानि निर्मीयन्ते इत्यपि पठितवन्तः। अस्मिन् वर्षे तैः धातुभिः एव नूतन विशेषणानां निर्माणं कथं भवति इत्यस्य अध्ययनं कुर्मः। मित्रांनो, आतापर्यंत आपण संस्कृत भाषेतील वेगवेगळ्या धातूंपासून वेगवेगळ्या लकारांची क्रियापदांची रूपं कशी तयार होतात याचा अभ्यास केला। इयत्ता 9वी मध्ये आपण त्याच धातूंपासून कशा प्रकारे धातुसाधित अव्यय जसे त्वांत, लेबंत, तुमंत तयार होतात याचाही अभ्यास केला। त्यासोबतच धातुसाधित विशेषण जसे तक्तवतु प्रत्ययांत विशेषण यांचंही अध्ययन आपण इयत्ता 9वी मध्ये केलं। त्याचप्रमाणे या वर्षी देखील त्याच धातूंपासून एका नवीन विशेषणाचा भाग आपण समजून घेणार आहोत। चला तर मग आपल्या संस्कृत कक्षामध्ये आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 71 यावर असणाऱ्या रम्य संस्कृतम धातुसाधित विशेषणानी या घटका अंतर्गत कृत्य प्रत्ययांतानी या धातुसाधित विशेषणाचा अभ्यास करूया। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रम्य संस्कृतम धातुसाधित विशेषणानी कृत्य प्रत्ययांतानी। या कृत्य प्रत्ययांताला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेला अगोदर प्रत्ययांत या शब्दाचा अभ्यास पूर्वी केलेला आहे, त्याची थोडी उजळणी करूया। प्रत्ययांत म्हणजे काय? ज्याच्या शेवटी प्रत्यय आहे, अमुक अमुक प्रकारचा प्रत्यय ज्याच्या शेवटी आहे तो प्रत्ययांत। मग कृत्य प्रत्यय ज्याच्या शेवटी आहे असा कृत्य प्रत्ययांत। या कृत्य प्रत्ययांताला कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषण असं देखील म्हणतात। या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा याच घटकावर आधारलेल्या भाषासूत्र या विभागामध्ये करणारच आहोत, परंतु थोडक्यात यावर आपण बोलूया। मुळात विशेषणानी म्हणजे विशेषण म्हणजे काय हे आता तुम्हाला माहिती आहे की नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण होय। पुढे त्याच्या विशेषणानीच्या अगोदरचा शब्द धातुसाधित आहे। धातुसाधित या शब्दाचा परिचय आपल्याला 9वीला झालेला आहे। धातुसाधित म्हणजे धातूपासून बनलेला किंवा धातूपासून निर्माण होणारा, जसं धातुसाधित अव्यय त्वांत, लेबंत, तुमंत किंवा धातुसाधित विशेषण आपण गतवर्षी शिकलेलं त प्रत्ययांत विशेषण आहे किंवा धातुसाधित तवतु प्रत्ययांत विशेषण आहे। तसं धातुसाधित म्हणजे धातूपासून तयार होणारे, विशेषण म्हणजे धातुसाधित विशेषण। त्याच्या अगोदर आहे विध्यर्थक। विध्यर्थक म्हणजे काय तर यासाठी आपल्याला इयत्ता 9वी मध्ये आपण शिकलेलं विधिलिंग किंवा विध्यर्थ रूप हे जाणून घेणं आवश्यक असतं। मित्रांनो, जो अर्थ आपल्याला विध्यर्थ क्रियापद किंवा विधिलिंग लकार्याच्या क्रियापदातून कळतो तोच अर्थ या कृत्य प्रत्ययांत विशेषणातून देखील कळतो। मग विधिलिंग लकार काय सांगतो? आपल्याला विशिष्ट प्रकारची छटा सांगण्याचं काम करतो। जसं शक्यता, अशक्यता, पात्रता, अपात्रता, योग्यता, अयोग्यता किंवा काही वेळेला भविष्य काळाचा निर्देश, उपदेश, आशीर्वाद, प्रार्थना, कर्तव्य या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस दाखवून द्यायच्या असतात त्यावेळेला आपल्याला विधिलिंग लकाराचा वापर करावा लागतो। आता त्याच्या अगोदर आलेला शब्द म्हणजे कर्मणी आहे। कर्मणी म्हणजे काय तर याचा अर्थ या प्रकारच्या विशेषणांचा वापर आपल्याला कर्म ज्यावेळेस असतं त्या कर्माचं विशेषण म्हणून याचा करावा लागतो। म्हणजेच या विशेषणांचा वापर ज्यावेळेला क्रियापदाच्या ऐवजी केला जात असतो त्यावेळेला त्यातील हे विशेषण
कर्माप्रमाणे वापरल्या जात असतं आणि अशा वेळी तिथली वाक्यरचना ही कर्मवाच्यमची असते. मग थोडक्यामध्ये कर्मणी विद्यार्थक धातू साधित विशेषण याचा अर्थ आपल्याला लक्षात आला असेल की असे विशेषण जे धातूपासून तयार झालेले आहे, जे विद्यार्थाचा अर्थ प्रकट करणारे आहे आणि जे क्रियापदाच्या ऐवजी ज्यावेळेस वापरले जातं त्यावेळी कर्मानुसार चालते, असे विशेषण म्हणजे कर्मणी विद्यार्थक धातू साधित विशेषण होय. त्यालाच आपल्याला कृत्य प्रत्ययांत म्हणून इथे सांगितलं गेलेलं आहे. आता पुढे आलेली ही 4 चौकोनांची मालिका आपण अगोदर वाचन करूयात आणि मग त्याच्यावर चर्चा करूयात. बघा, पहिला चौकोन काय सांगतोय तो पाठ्यः ग्रंथः, पठितव्यः ग्रंथः, पठनीयः ग्रंथः, पठनाय योग्यः ग्रंथः. दुसरा चौकोन पहा, रक्षः देशः, रक्षितव्यः देशः, रक्षणीयः देशः. त्याच्या पुढच्या भागात लिहिलेलं आहे देश रक्षणम इति कर्तव्यम. तिसरा चौकोन पहा, खाद्यानि फलानि, खादितव्यानि फलानि, खादनीयानि फलानि, खादनाय योग्यानि फलानि. आणि चौथा चौकोन बघूया, वंद्या माता, वंदितव्या माता, वंदनीया माता, वंदनार्हा माता. आता बघा, प्रत्येक चौकोनाच्या खाली प्रश्न दिलेला आहे आणि त्याचं उत्तर देखील तिथं आहे. कहा पाठ्यः, ग्रंथः पाठ्यः, कहा रक्षणीयः, देशः रक्षणीयः, कानि खादनीयानि, फलानि खादनीयानि, का वंदनीया, माता वंदनीया. मित्रांनो, या 4ही चौकोनातल्या रूपांकडे आपण आधी जाऊयात. बघा, पाठ्य पठितव्य पठनीय, रक्ष रक्षितव्य रक्षणीय, खाद्य खादितव्य खादनीय आणि वंद्य वंदितव्य वंदनीय. 4ही धातूंपासून तयार झालेली ही रूप जवळपास शेवटी अंत सारखेच असणारी आहेत आणि प्रत्येकाच्या शेवटी य तव्य अनिय अशा प्रकारचा उच्चार आपल्याला ऐकू येतोय. आता याच्या अर्थाचा जर विचार केला तर अर्थ योग्यता, पात्रता किंवा शक्यता हे यातून दिसून येते. जसं पठनाय योग्य हा ग्रंथ, हा वाचण्यासाठी योग्य असा ग्रंथ सांगायचा आहे, तर मग इथं सांगितलेलं आहे पाठ्य ग्रंथ किंवा पठितव्य ग्रंथ, पठनीय ग्रंथ. तिन्हीपैकी कोणतंही रूप घ्या, त्याचा अर्थ वाचण्यास योग्य असा ग्रंथ. तसंच देश रक्षणमिति कर्तव्यम, देशाचे रक्षण करणे हे कर्तव्य असते किंवा कर्तव्य आहे. देशाचे रक्षण करावे असा अर्थ घ्यायचा आहे, तर तिथे आपल्याला रक्ष रक्षितव्य रक्षणीय ही रूप मदत करतात. 3 पैकी कोणतंही रूप घेतलं तरी अर्थ मात्र एकच होतो. तिसऱ्यातही तसंच आहे, खाद्य खादितव्य खादनीय, खाण्यास योग्य अशी फळे. खाण्यास योग्य अशी फळे म्हणताना खाद्यानि फलानी, खादितव्यानि फलानी, खादनीयानि फलानी 3 पैकी कोणतंही रूप घेतलं तरीही अर्थ एकच होतोय. त्याचप्रमाणे माता, वंद्या माता, वंदितव्या माता, वंदनीया माता. का वंदनीय, कोण मर वंदनीय आहे, तर आई वंदनीय आहे. आता पहा, पठनीय, रक्षणीय, खादनीय, वंदनीय अशा प्रकारचे काही शब्द आपण मराठीमध्ये आतापर्यंत सरसकट वापरत आलेलो आहोत. जसं अवर्णनीय, सन्माननीय, आदरणीय, पूजनीय, माननीय हे आपण मराठीमध्ये आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, किंबहुना वापर पण केलेला आहे. मग यांचा वापर आपण मराठीमध्ये केलेला आहे. आता इथून पुढे आपण संस्कृतमध्ये देखील यांचा अशा प्रकारच्या रूपांचा वापर करणार आहोत. आता आपल्याला लक्षात येईल की आदरणीय, वर्णनीय, पूजनीय, सन्माननीय हे मराठीमध्ये वापरले जाणारे रूप जे आहेत त्यांनाच कर्मणी विद्यार्थक धातू साधित विशेषण म्हणतात आणि तेच कृत्य प्रत्ययांत विशेषण म्हटले जातात. आणि मित्रांनो,
थोडक्यात योग्यता अयोग्यता सांगायची असेल, पात्रता सांगायची असेल, अमुक अमुक एक गोष्ट योग्य आहे, अमुक अमुक एक गोष्ट अयोग्य आहे, पात्र आहे, अपात्र आहे, असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपल्याला कृत्य प्रत्ययांताचा वापर करावा लागतो. म्हणून काय योग्य आहे, वाचण्यास काय योग्य आहे, तर ग्रंथ योग्य आहे. कोणाचे रक्षण करणे योग्य, देशाचे रक्षण करणे योग्य. काय खाणे योग्य, फळ खाणे योग्य. किंवा कोणाचं वंदन करणं योग्य, कोण वंदनास पात्र आहे, तर आई वंदनास पात्र आहे. या ठिकाणी काही इतर उदाहरणं आलेली आहेत अन्य आणि उदाहरणांनी. बघूया. पेयम जलम, पिण्यास योग्य असे पाणी. दर्शनीय हा चित्रपट, हा म्हणजे पाहण्यास योग्य असा चित्रपट. गेयम सुभाषितम, गाण्यास योग्य असे सुभाषित. चिंता न कार्या, चिंता करू नये. किंवा सुगम्य हा पर्वत, जाण्यास सोपा असा पर्वत. देयम दानम, देय असे दान. चिंतनीय हा विषय, चिंतनीय असा विषय, चिंतन करण्यास योग्य, चिंतन करण्यास पात्र असा विषय. आता मित्रांनो, हे सगळे विशेषण म्हणून काम करत आहेत. आणि आताच आपण हे जे उदाहरण पाहिले यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की विशेषानुसार हे विशेषण चालतात. म्हणजे नामाच्या लिंग विभक्ती वचनानुसार विशेषणांचा वापर होत असतो. या नियमाने इथे बघा, जलम जसं आहे तसं पेयम घेतलेलं आहे. चित्रपट जसं आहे तसं दर्शनीय आहे. किंवा कार्या जसं आहे किंवा चिंता जसं आहे त्याचप्रमाणे कार्या घेतलेलं आहे. चिंता आकारांत स्त्रीलिंगी म्हणून कार्यचं केलेलं आहे कार्या. किंवा पर्वत पुल्लिंगी आहे म्हणून सुगम्यचं केलं सुगम्य. अशा प्रकारे मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी ही एक प्राथमिक बाब आपण लक्षात घ्यावी म्हणून आपण इथे चर्चा केली आहे. इथे एक कृती दिलेली आहे मित्रांनो. या कृतीमध्ये काय करायचंय, अपेक्षित असं आहे की आपण वर्गामध्ये असताना वर्गातील विद्यार्थ्यांचे 3 समूह करायचे आणि या समोरच्या तक्त्याचं दिलेल्या पद्धतीनं वाचन करायचंय. वाचन करण्यापूर्वी इथं तुमच्या लक्षात येत असेल, एका चौकोनात य, पुढे तव्य आणि पुढे अनिय आहे. आणि हे प्रत्यय ज्याच्या शेवटी आहेत असे रूप तुम्हाला वाचन करायचे मित्रांनो. आता आपण यांचं वाचन करूयात. त्यज, त्याज्य, त्यक्तव्य, त्यजनीय. वच हा धातू आहे. वाच्य, वक्तव्य, वचनीय. प्र अधिक अर्थ, प्र हा उपसर्ग आहे. याला एकत्र केलं तर प्रार्थ झालं आणि त्याच्यापासून प्रार्थ्य, प्रार्थयितव्य, प्रार्थनीय. घुष, घोष हा धातू आहे. त्याचे रूप तयार झालेली आहेत, कृत्य रूप ती आहेत घोष्य, घोषयितव्य, घोषणीय. पुढे आहे दा, त्याचं केलं देय, दातव्य, दानीय. पुढे आहे क्षिप, त्याचे रूप आहेत क्षेप्य, क्षेप्तव्य, क्षेपणीय. दृश्य धातू, त्याच्यापासून रूप झाली दृश्य, द्रष्टव्य, दर्शनीय. गै धातूपासून तयार होणारे रूप गेय, गातव्य, गानीय. हे जे तयार होणारी रूप आहेत हे नीट लक्षात घ्या. य हा प्रत्यय जिथे आहे त्या रूपामध्ये प्रत्येकाच्या शेवटी य दिसतंय. त्याज्य, वाच्य, प्रार्थ्य, घोष्य, देय, क्षेप्य, दृश्य, गेय. तसंच तव्य आणि अनियचं तुम्ही लक्षात घेऊ शकाल. जसं त्यक्तव्य, प्रार्थितव्य, दातव्य, गातव्य. आणि अनिय बद्दल बघा, त्यजनीय, वचनीय, प्रार्थनीय, घोषणीय किंवा गानीय. अशा प्रकारे हे प्रत्यय धातूच्या शेवटी आलेले आहेत. आणि म्हणून इथं आपण निष्कर्षावर अशा येऊ शकतो की ज्या धातूंच्या शेवटी य, तव्य, अनिय हे प्रत्यय जोडले जातात आणि त्यापासून तयार होणारे रूप जे असतात त्यांना कृत्य प्रत्ययांत विशेषण म्हणतात. आणि याबद्दल आपण भाषासूत्रमध्ये पाहणारच आहोत. असो मित्रांनो, याच रम्य संस्कृतमांतर्गत येणारा संभाषापत्रमचा भाग आता आपण पाहूया. आता पहा, या ठिकाणी कृत्य प्रत्ययांत विशेषण
आपल्याला शोधायची आहेत। एक शब्दकोड आहे आणि शब्दकोडाच्या जवळ 8 धातू दिलेले आहेत। त्या धातूंपासून आपल्याला कृत्य प्रत्यय तयार झालेली आहेत, ती या ठिकाणी शोधायची आहेत। आता कृत्य प्रत्यय कोणती, तर ज्यांच्या शेवटी य असेल किंवा तव्य असेल किंवा अनिय असेल, हे रूप आपल्याला या शब्दकोड्यामध्ये शोधायचे आहेत। बघा, अगोदर आपण धातू कोणकोणते आहेत याचा आढावा घेऊयात। त्यज, दंड, नम, ज्ञा, पा, कृ, वच आणि चिंत असे 8 धातू आहेत। या 8 धातूंपासून आपल्याला य, तव्य आणि यांपैकी एखादा प्रत्यय जोडलेलं रूप इथं शोधायचं। मग बघा, त्यज पासून काय तयार होईल बरं, तर इथे सापडतं आहे त्यक्तव्य। त्यानंतर दंड, यापासून कोणकोणते तयार होतात, दंड पासून दंड्य, दंडयितव्य, दंडनीय। या 3 पैकी काय आहे, इथे काय सापडेल बरं आपल्याला, बघा या ठिकाणी दंडनीय। तसंच नम, यापासून सापडतंय आपल्याला, पहा या ठिकाणी नंतव्य। पुढे ज्ञा, ज्ञेय। पुढचा धातू आहे पा। पाच इथे मला सापडलेला रूपाचा भाग आहे पेय। केवळ पेच होईल का, पेयच होईल का, तर नव्हे, पेय, पातव्य, पानीय। तसंच या पूर्वीचा ज्ञा धातूपासून ज्ञेय तयार केलं, त्याचं काय होईल, ज्ञेय, ज्ञातव्य, ज्ञानीय। पुढचा 6वा धातू बघा कृ। कृचे रूप अगोदर कोणकोणते होतात, कार्य, कर्तव्य, करणीय। या 3 पैकी काय येईल, इथे काय आलेलं आहे शोधता येईल आपल्याला, तर इथं आलेलं आहे कार्य। पुढचा धातू आहे वच। वच पासून आपल्याला इथं मिळतं आहे वक्तव्य। आणि 8वा धातू आहे चिंत। चिंत्य, चिंतयितव्य, चिंतनीय। या 3 पैकी आपल्याला या ठिकाणी काय सापडत आहे, तर आपल्याला या ठिकाणी चिंतनीय हे सापडलेलं आहे। असो, पुढचा प्रश्न आहे योग्यम विशेषणम योजयत। योग्य विशेषण निवडायचं आहे। एका बाजूला विशेष्य आहेत आणि त्याच्या बाजूला विशेषण आहेत। आपण उत्तर करत असताना अगोदर विशेषण घेऊ आणि नंतर त्यांची विशेष्य घेणार आहोत। आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की विशेष्य आणि विशेषण म्हणजे स्त्रीलिंगी विशेष्य असेल तर स्त्रीलिंगीच विशेषण आपल्याला या शेजारी द्यावं लागणार आहे। उदाहरणार्थ इथे माता हे पहिलं विशेष्य दिलेलं आहे। मग मातासाठी आलेलं विशेषण या ठिकाणी कोणतं बरं असू शकेल, तर मातासाठी या ठिकाणी आलेलं विशेषण आहे वंद्या। जसं यापूर्वी आपण पाहिलं चिंता न कार्या, चिंता कार्या, तसं माता वंद्या। म्हणून इथं मी आता विशेषण अगोदर घेतलेली आहेत, म्हणून वंद्या माता। पुढचा शब्द आहे शाटिका। हा याच्यासाठी आलेलं विशेषण पहा कोणतं आहे, शाटिका, स्त्रीलिंगी बहुवचन आहे। तसं प्रक्षालनीया। हा पुढचं विशेष्य आहे ज्ञानम, येईल अर्जनीयम ज्ञानम। पुढचा शब्द आहे मापिके। आणि मापिके या रूपाप्रमाणे रूप इथे कोणतं आलेलं आहे, तर इथे आलेलं आहे क्रेतव्ये। पुढचा शब्द आहे जय। हा पुल्लिंगी एकवचनीय, सोपं आहे। मिळविण्यास योग्य काय, प्राप्त करण्यास योग्य काय, तर जय आहे, म्हणून इथे प्राप्तव्य जय। चोरा। हा पुढचा शब्द आहे। दंड देण्यास योग्य कोण आहेत, तर चोर आहेत। दंड करण्यास योग्य असे चोर आहेत, म्हणून इथे दंडनीया चोरा। पुढचा शब्द आहे सत्यवचनम। त्याला आपल्याला योग्य रूप द्यावं लागेल आणि म्हणून वक्तव्यम सत्यवचनम, नेहमी सत्यवचन बोलावे। बघा, विधिलिंग लकाराचा अर्थ इथं प्राप्त झालाय। आणि शेवटचा शब्द आहे गीतानी। स्वाभाविक नपुसकलिंगी बहुवचन आहे, त्याप्रमाणे विशेषण कोणतं सापडतं इथे, शेवटचं श्राव्यानी। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण जाणून घेतलं की कृत्य प्रत्ययांत विशेषण हे कसे ओळखायचे। धातूंच्या पुढे जर य, तव्य किंवा अनिय ही रूप किंवा हे प्रत्यय येत असतील किंवा यांच्यापैकी एखादा प्रत्यय जोडून रूप तयार होत असेल तर तयार होणारं रूप हे कृत्य प्रत्ययांत असतं। असो, या ठिकाणी पुढे पठत बोधत हा भाग दिलेला आहे।
यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, विदर्भ प्रांते नागपुरे जातः प्रज्ञा भारती डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर इति महान संस्कृत पंडितः। तर विदर्भ प्रांतामधील नागपूर या ठिकाणी प्रज्ञा भारती डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर नावाचे महान असे संस्कृत पंडित होऊन गेलेले आहेत। आणि हे पंडित इतके संस्कृत निष्ठ होते की यांच्याबद्दल पुढच्या ओळीमध्ये काय लिहिलेलं आहे बघा, संस्कृत निष्ठा अयम संस्कृते स्नातकोत्तर पदवीं प्राप्य अग्रे डीलिट इति उपाधीम अपि प्राप्तवान। म्हणजे यांनी संस्कृत भाषेमध्ये स्नातकोत्तर पदवी तर प्राप्त केलीच आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांना डीलिट ही अत्यंत मोठी पदवी यांना प्राप्त झालेली आहे। पुढे महाभागेन अनेन विपुलम संस्कृत लेखनम कृतम। या महाभागांनी किंवा या महोदयांनी संस्कृत भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे। मित्रांनो, असं समजायची काही आवश्यकता नसते की संस्कृत मधलं लेखन फक्त प्राचीन काळीच होऊन गेलेलं आहे। अगदी अर्वाचीन काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अनेक विद्वान लोक आपलं कौशल्य आपली प्रतिभा संस्कृत भाषेमध्ये सुद्धा दाखवून देत आहेत। त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। यांनी काय केलेलं आहे, काय लेखन केलेलं आहे बघा, विवेकानंद विजयम शिवराज्याभिषेकम इति नाटके। यांनी 2 नाटकं लिहिलेली आहेत ज्यांची नावं विवेकानंद विजय आणि शिवराज्याभिषेक असं आहे। पुढे शिवराज्योदयम इति महाकाव्यम, एक महाकाव्य देखील रचलेलं आहे ज्याचं नाव शिवराज्योदयम असं आहे। पुढे श्रमगीता इत्यादीनी नैकानी लघुकाव्यानी च लिखितानी, श्रमगीता अशा प्रकारचे वेगवेगळे लघुकाव्य देखील यांनी रचलेले आहेत। पुढे जाऊन मनसा सततम इति गीतम वर्णेकर महोदयेन लिखितम। तर आपल्या शेजारी असलेलं हे गीत जे आहे मनसा सततम, हे गीत देखील याच वर्णेकर महोदयांनी रचलेलं आहे। 2017तमं वर्षम म्हणजेच 2017 हे वर्ष महोदयस्य अस्य या महोदयांचे जन्मशताब्द पूर्ती वर्षम। तर यांची जन्मशताब्दी म्हणून 2017 हे वर्ष ठरलेलं आहे। अस्मै पंडित श्रेष्ठाय नमः। आणि म्हणून अशा प्रकारच्या श्रेष्ठ अशा पंडिताला आपला नमस्कार असला पाहिजे। असो, भेटूया पुढच्या भागामध्ये याच कृत्य प्रत्ययांत विशेषणाच्या प्रक्रियेला घेऊन। तोपर्यंत अभ्यास करा। धन्यवाद।